नमस्कार. मी सुधाकर कवडे आणि आपण पाहतोय परफेक्ट न्यूज. महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार आता चांगलाच रंगात आला आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये विधान परिषदेच्या प्रचारासाठी आता चांगला रंग भरू लागला आहे. एका बाजूला भारतीय जनता पार्टीचे उमेदवार माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या प्रचाराची धुरा दस्तूरखुद्द पालकमंत्र्यांनी खांद्यावर घेतली असून ते गेली 8-10 दिवसापासून सोलापूर जिल्ह्यामध्ये तळ ठोकून आहेत. तर दुसऱ्या बाजूला ही जागा काँग्रेसच्या वाट्याला गेली होती. मात्र काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांचा ऐनवेळी अर्ज बाद झाल्यानंतर त्या ठिकाणी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंत नाना देशमुख यांनी अर्ज दाखल केलेला होता. त्यांना एबी फॉर्म देऊन त्यांची उमेदवारी कायम करण्यात आली आहे. त्यामुळं महाविकास आघाडीच्या वतीनं या विधान परिषद मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे वसंतराव देशमुख तर महायुतीच्या वतीनं या विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे राजेंद्र राऊत यांच्यामध्ये सरळ सरळ ही लढत होत आहे. एका बाजूला पालकमंत्री भाजपच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी या मतदारसंघामध्ये तळ ठोकून मुक्कामाला आहेत. मात्र त्यांचे घटक पक्ष असणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही नेता या विधान परिषद मतदारसंघामध्ये अद्याप तरी फिरकलेला नाही. या बाबतीमध्ये जशी परिस्थिती महायुतीची आहे तशीच परिस्थिती महाविकास आघाडीची आहे. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत नाना देशमुख यांच्या प्रचाराची धुरा ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावरती अवलंबून असून त्यांच्या व्यतिरिक्त महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील एकही शिलेदार किंबहुना शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचा एकही नेता या मतदारसंघात अद्याप फिरकलेला नसल्यामुळं या निवडणुकीच्या प्रचाराची धुरा आता मोहिते पाटील आणि गोरे यांच्यावरती असल्यामुळे ही निवडणूक पालकमंत्री विरुद्ध मोहिते पाटील अशी होण्याची शक्यता पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. मात्र घटक पक्षाचे नेते या निवडणुकीकडे का पाठ फिरवत आहेत अशा प्रकारची शंका आता मतदारातून व्यक्त होताना दिसत आहेत. या बाबतीमध्ये शरद पवार यांना मानणारा खूप मोठा वर्ग सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. अनेक नेते किंबहुना सोलापूर जिल्ह्यातील बहुतेक नेते हे शरद पवार यांच्या तालमीमध्ये घडलेले नेते आहेत. त्यामध्ये अकलूजचे मोहिते पाटील असतील किंवा माड्याचे बबनदादा शिंदे असतील किंवा बार्शीचे दिलीपराव सोपल असतील किंवा मोहोळचे राजन पाटील असतील किंवा त्यानंतर सांगोल्याचे दीपक आबा साळुंके असतील, पंढरपूरचे प्रशांत परिचारक असतील, हे पूर्वाश्रमीचे शरद पवार यांना मानणारे सगळे नेते मंडळी आहेत. परंतु शरद पवार यांच्या काँग्रेसचा उमेदवार या निवडणुकीत असताना पवारांची भूमिका मात्र अद्याप स्पष्ट झालेली नाही. या निवडणुकीच्या निमित्तानं सुप्रिया सुळे किंवा आमदार रोहित पवार किंवा शरद पवारांचा एखादा खास प्रतिनिधी या सगळ्या नेते मंडळींना भेटला आणि शरद पवार साहेबांचा निरोप त्यांनी जर या नेते मंडळींना पटवून दिला तर या निवडणुकीतलं वारं अजूनही फिरू शकतं अशा प्रकारचं वातावरण सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. आमदार रोहित पवार हे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या शासनाच्या चुकीच्या धोरणाच्या बाबतीमध्ये शासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी येत्या 12 तारखेपासून पंढरीत अन्नत्याग आंदोलन करण्यासाठी येणार आहेत. मात्र ते आल्यानंतर तरी या निवडणुकीमध्ये ते लक्ष घालून त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करणार का हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे. एका बाजूला आघाडीची परिस्थिती हे असताना महायुतीच्या शिंदे गटाचे आणि अजित पवार गटाचे अनेक पदाधिकारी या निवडणुकीमध्ये मतदार आहेत. मात्र शिंदे गटाच्या कुठल्याही नेत्यानं या बाबतीमध्ये मुंबईवरून येऊन आपल्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांना या निवडणुकी बाबतीत स्पष्ट सूचना दिल्याचं अजिबात ऐकिवात नाही. तीच परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कुठलाही नेता अद्याप या निवडणुकीमध्ये सोलापूर जिल्ह्यात फिरकला नसल्यामुळं या निवडणुकीत आता शेवटच्या टप्प्यामध्ये कुठला ट्विस्ट येणार, नेते मंडळींच्या आदेशाची वाट पाहणारे पदाधिकारी, कारण या निवडणुकीत मतदान करणारा मतदार हा सुज्ञ असून तो जिल्हा परिषदेचा सदस्य आणि नगरसेवक असून 15-20 हजार लोकांचं प्रतिनिधित्व करणारे हे मतदार आहेत.
त्यामुळं यांना वरिष्ठ नेत्यांच्या आदेशाची आता वाट पाहावी लागत आहे. वरिष्ठ पातळीवरून ऐन वेळेला कुठले निर्णय येणार आणि निवडणुकीमध्ये नवा ट्विस्ट येणार का, हे पाहणं या निवडणुकीमध्ये महत्वाचं ठरणार आहे. एकंदरीतच जर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची परिस्थिती सावरायची असेल तर दस्तूर खुद्द पवार साहेबांना या निवडणुकीत लक्ष घालावं लागेल. अशा प्रकारची परिस्थिती आता सोलापूर जिल्ह्यामध्ये निर्माण झाली आहे. शरद पवार साहेब या निवडणुकीत लक्ष घालून या निवडणुकीमध्ये त्यांची भूमिका काय घेणार याकडे मतदारांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. या बाबतीमध्ये आपल्याला काय वाटतं हे कमेंटमध्ये आवर्जून कळवा. आपलं चॅनल आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.